फक्त 3 दिवसामध्ये तुमचे केस काळेभोर व लांब होतील. असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण फक्त 3 दिवसामध्ये माझ्या केसांची लांबी खांद्यापासून ते पायापर्यंत झाली आहे. हे माझे अगोदरचे केस आहे, खांद्यापर्यंत होते आणि हा उपाय करताच माझे केस इतके लांब, दाट व सिल्की झाले. हे माझे काही व्ह्यूअर्स आहेत, यांनी सुद्धा आपल्या केसांवरती ही रेमेडी ट्राय केली आणि त्यांचे सुद्धा केस इतके लांब, दाट व मजबूत झाले. इतका पॉवरफुल रिझल्ट पाहून त्यांनी सुद्धा आपल्या केसांची बॅक फोटोज मला शेअर केली आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ही फोटोज दाखवत आहे. अगोदर यांचे केस इतके गळायचे, गळून गळून टक्कल झाले होते यांच्या स्कॅल्पवरती. यांची समोरची कपाळाची रेसिडिंग लाईन सुद्धा मागे गेलेली होती, कपाळावरती टक्कल दिसायला लागलेले होते. आणि अशामध्ये यांनी मला केस गळून टक्कल झालेले फोटोज पाठवले आणि त्यानंतर मी त्यांना या रेमेडीचा वापर करायला सांगितला आणि या रेमेडीचा वापर करताच त्यांच्या केसांची लांबी इतकी वाढली जसे की केसांना बूस्टर डोजच मिळाला आहे. तुम्हाला पण लांब केस हवे आहेत आणि तुम्ही आत्तापर्यंत खूप सारे ट्रीटमेंट केले आहे, खूप सारे तेल वापरले आहे, शॅम्पू वापरले आहे, पण तुमचे केस अजिबातच वाढत नाही आहे. तुमच्या केसांची लांबी एकाच जागेवरती अडकलेली आहे. तर हा उपाय तुमच्यासाठी एकदम पॉवरफुल आणि जबरदस्त आहे. हा उपाय करताच तुमचे केस फक्त 3 दिवसामध्येच इतके काळे भोर व लांब होतील की तुम्ही स्वतः आपल्या लांब झालेल्या केसांचेच फोटोज मला शेअर कराल आणि मी ते फोटोज नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार. त्याचसाठी व्हिडिओला लाईक करून शेअर करून ठेवा, जेणेकरून रिझल्ट मिळाल्यानंतर तुम्हाला ही व्हिडिओ शोधावी नाही लागणार कमेंट करण्यासाठी. तर आपल्याला ही रेमेडी तयार करण्यासाठी लागणार आहे चहा पावडर. घरातील हा चहा पावडर इतका पॉवरफुल आहे आपल्या केसांना लांब, दाट व मजबूत होण्यासाठी, केसांना काळे भोर होण्यासाठी. तर इथे मी चहा पावडर तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही म्हणतही असाल वारंवार ही चहा पावडर का दाखवत आहे, पण तुम्हाला माहीत नसणार चहा पावडर आपल्या केसांची लांबी वाढवण्यासाठी इतके पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स आहेत. यामध्ये विटॅमिन कॅफीन असतं आणि अँटीऑक्सिडंट्स असतं. त्यामुळे केसांची वाढ उत्तेजित करण्यासाठी व आपल्या केस गळतीला थांबून केसांची वाढ वेगाने होण्यासाठी हे चहा पावडर आपल्या केसांना प्रमोट करते. फक्त 3 दिवसामध्ये तुमचे केस काळेभोर व लांब होतील. असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास पण बसणार नाही. पण हाच उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खरंच तुमचे केस 3 दिवसामध्ये काळेभोर, लांब, सडक, मजबूत होणार आहे. सुरुवातीला जेव्हा मला हा उपाय समजला ना, तेव्हा मलाही या गोष्टीवर विश्वास नव्हता. परंतु हा उपाय जेव्हा मी स्वतः करायला सुरुवात केले तेव्हा माझे केस अगदी 3 दिवसाच्या आतच काळेभोर, लांब, सडक झाले. केसांची लांबी इतकी वाढली. हा उपाय अतिशय कमी खर्चात होणारा आहे. साधारणतः 5 ते 10 रुपयाचा खर्च येणार आहे आपल्याला. जसा चहा पावडर प्यायला आवडतो तसाच तो आपल्या केसांनाही आवडतो. म्हणजेच या पावडरमुळे आपल्या केसांचं पोषण होते. केस काळेभोर व लांब होतात, घनदाट व्हायला लागतात. या गोष्टींवर कदाचित तुमचा विश्वास नसेल, पण हा उपाय एकदा केल्यानंतरच तुमचा विश्वास बसेल. तर हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास फिल्टर वॉटर टाकून घ्यायचं आहे. फिल्टर वॉटर नसेल तर नळाचं पण पाणी तुम्ही घेऊ शकता. पण हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नळाचं पाणी किंवा फिल्टर वॉटरच घ्यायचं आहे. बोरवेलचं पाणी अजिबात घेऊ नका, कारण ते पाणी खारं असते. तर हा उपाय आपल्या केसांवरती परिणाम दिसणार नाही, त्यासाठी बोरवेलचं पाणी अजिबात घेऊ नका. तर इथे मी फिल्टर वॉटरमध्ये 2 चम्मच चहा पावडर टाकून घेतलेली आहे आणि ते पातीला आता गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे. आपल्याला खूप कमी गॅसमध्ये, लो गॅसमध्ये आपल्याला या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. म्हणजे की चहा पावडरला 10 ते 15 मिनिट या लो गॅसवरती आपल्याला पकू द्यायचे आहे. या चहा पावडरमुळे आपले केस
काळे भोर व घनदाट होतात. आपल्या केसांची लांबी वाढायला लागते. या गोष्टींवर कदाचित तुमचा विश्वास नसेल, पण हा उपाय एकदा केल्यानंतरच तुमचा विश्वास पक्का होईल. कारण की चहा पावडरमध्ये असते व्हिटॅमिनस, कॅफिनस असते आणि ऑक्सिडंट्स असतं, त्यामुळे केसांची वाढ वेगाने होते. तसेच केस गळती पण थांबवते. समजा एखाद्याच्या टाळूला इन्फेक्शन असेल तर मग त्यांच्या टाळूची स्किन सतत खराब होऊन केसांची वाढ खुंटलेली असते. केस गळती पण होते. केसांमध्ये कोंडा पण होतो. अशांमध्ये सगळ्या समस्यांसाठी चहा पावडर खूप फायदा देते. या पावडरमुळे तुमची टाळू आहे ना, जे स्कॅल्प आहे त्याला आपण हेल्दी करू शकतो. आणि जर टाळू हेल्दी राहिली तर केसांची वाढ आपोआपच होईल. हे चहा पावडरचे मिश्रण तयार करण्यासाठी यामध्ये बोरवेलच्या पाण्याचा अजिबातच वापर करू नका, याची खात्री पक्की घ्याल. नळाचे पाणी तुम्ही इथे वापरू शकता, कारण की ते वाहत्या नदीमधून येते, तर नळाच्या पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. अधेमध्ये आपल्याला चहा पावडरला चमच्याने हलवत पण राहायचं आहे, म्हणजे की फिरवत राहायचं आहे. यामुळे खालची वर आणि वरची खाली चहा पावडर होत राहणार. असं केल्याने पूर्ण चहा पावडरमधले व्हिटॅमिन जे आहे हे या पाण्यामध्ये उतरून जाणार. आताच्या काळामध्ये सर्वच महिला व पुरुष यांच्या कपाळावरचे केस विरळ झालेले असतात किंवा भांगामध्ये पण विरळ झालेले दिसतात. अशा लोकांसाठी हा उपाय 100% फायदा देणारा आहे. यामधले सगळे पोषक तत्व केसांना मजबूत व बळकट बनवतात. केसांच्या मुळांना घट्ट धरून ठेवण्याचं काम जे आहे ते चहा पावडर करतं. तसेच केस गळती सुद्धा स्टॉप होते. चहा पावडरमध्ये व्हिटॅमिन असतं, कॅफिन असतं आणि अँटीऑक्सिडंट असतं, त्यामुळे नैसर्गिक काळा रंग प्राप्त होतो. ज्या महिलांचे व पुरुषांचे वेळेच्या आत केस पांढरे व्हायला लागले आहे किंवा आत्ता तर प्रदूषण असलेल्या वातावरणामुळे वयाच्या मुलींचे सुद्धा केस पांढरे व्हायला लागले आहे, त्यांच्यासाठी तर चहा पावडर हा उत्तम पर्याय आहे. तसेच बरेचसे केमिकल असणारे उपाय आजकालचे मुली करत आहेत, त्यामुळे त्यांना केस गळती होऊन आणखीनच केमिकल असल्यामुळे त्यांचे केस पांढरे होत जातात. हे त्यांना लवकरच कळत नाही. तर इथे आपण आता या पाण्याला 15 मिनिटं उकळी काढून घेतलेली आहे आणि या चहा पावडरमधले पूर्ण प्रोटीन तत्व या पाण्यामध्ये उतरलेले आहे. पूर्ण जो कस आहे या पाण्यामध्ये उतरलेला आहे. तर आपल्याला आता थंड होण्यासाठी 15 मिनिटं त्याला असंच सोडायचं आहे. तोपर्यंत आपल्याला इकडे 2 कांदे घेऊन या कांद्याचा रस काढून घ्यायचा आहे. तर या प्रकारे मी दोन्ही कांद्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि आता याला खोबरा किसणीने किसून घेणार, म्हणजे की यामधला जो काही रस आहे कांद्यामधला तो आपल्या केसांची वाढ डबल बूस्ट करणार. तर या पद्धतीने मी दोन्ही कांद्याला किसून घेते. कांदा हा आपल्या केसांसाठी अमृत आहे. तुमच्या केसांचे गळणे एक्स्ट्रीम लेवलवर आहे, केसांची लांबी पण थांबलेली आहे. फक्त कांदा तुमच्या केसांवर असे कमालीचं काम करणार. 3 दिवसामध्ये तुमच्या केसांवर जादू होणार आहे या रेमेडीने. कांद्याचा रस यामध्ये पडताच तुमच्या केसांची लांबी डबल वेगाने वाढणार आहे. तुमच्या केसांची ग्रोथ इतकी वेगाने करणार हा कांदा, तुमचे केस 3 दिवसातच पायाखाली लांब होणार. तुमचे केस दाट व मुळापासून मजबूत होणार. सगळेच तुम्हाला विचारतील केसांवरती काय वापरले, मला सांगा, मला सांगा. माझे केस जेव्हा खूप जास्तीच गळत होते, माझ्या केसांची वाढ अजिबातच होत नव्हती, केस गळून टक्कल सुद्धा पडले होते, कपाळावरची रेसिडिंग लाईन सुद्धा मागे गेलेली होती आणि माझे कपाळावरती टक्कल दिसायला लागले होते. तेव्हा मी ही रेमेडी लावणे स्टार्ट केले आणि माझ्या केसांची लांबी आता इतकी बूस्ट झालेली आहे, पायापर्यंत पोहोचलेली आहे आणि ती जादू केली आहे फक्त या रेमेडीने. तर कांद्याचा किस मी आता चाळणीमध्ये टाकून यामधला रस काढून घेणार आहे. कांद्याच्या किसमधून जो काही पूर्ण रस आहे तो आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे. तर मी इथे आता कांद्याच्या किसला असं चम्मचने दाबून दाबून या प्रकारे एवढा रस काढून घेतलेला आहे. 3 ते 4 चम्मच या कटोरीमध्ये रस मिळालेला आहे आपल्याला. आणि जे चहा पावडर आपण उकळून इथे थंड व्हायला ठेवलं होतं, आता याला पण मी गाळून घेणार एका चाळणीच्या साहाय्याने. तर बघू शकता इथे पूर्णपणे थंड झालेला आहे. ही रेमेडी आपल्याला गरम नाही लावायची आहे. या पद्धतीने अगोदर चहा पावडरच्या पाण्याला थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला चाळणीच्या साहाय्याने
ते गाळून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी चाळणीच्या सहाय्याने चहा पावडरचे पूर्ण पाणी इथे मी गाळून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला तिसरे आणि शेवटचे इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड करायचे आहे, ते आहे शॅम्पू. क्लिनिक प्लस शॅम्पू आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. बघू शकता पाण्याचा कलर किती काळा झालेला आहे. हे पाणी आपल्या केसांना काळे भोर, लांब, दाट व मजबूत करणार. तर एक शॅम्पू पॅकेट आपल्याला यामध्ये घालायचं आहे. एक क्लिनिक प्लस शॅम्पू मी इथे या पाण्यामध्ये ॲड करत आहे. क्लिनिक प्लस शॅम्पू आपल्या केसांना शाईन देते, आपल्या केसांना लॉंग, स्ट्रॉंग व मजबूत करते. तर यासाठी मी इथे क्लिनिक प्लस शॅम्पूचा वापर केलेला आहे. त्यानंतर जे कांद्याचा रस आपण काढून घेतलेला होता तो पण यामध्ये ॲड केलेला आहे. आणि आता ह्या तिन्ही इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने चमचच्या सहाय्याने पूर्ण मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे. तर आपली रेमेडी इथे तयार झाली आहे केसांना लावण्यासाठी. केसांना लावण्यासाठी आपले मिश्रण, हे पाणी इथे तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला या पाण्याला आंघोळीच्या अर्धा तास अगोदर अप्लाय करायचे आहे. आणि हे पाणी लावताना तुम्हाला मधातून भांग काढून आपल्या टाळूवर, आपल्या पूर्ण केसांवर, आपल्या केसांच्या मुळाशी पूर्ण केसांवरती अप्लाय करायचे आहे. अर्धा तास आपल्या केसांवरती तसेच राहू द्यायचे आहे आणि अर्ध्या तासांनी हेअर वॉश करायचे आहे. हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही बघाल माझ्या केसांसारखे तुमचेही केस इतकेच लांब, दाट व मजबूत होतील. 2 ते 3दा याचा वापर करा आणि मग बघा केसांवरती हे पाणी किती जादू करते ते. ही रेमेडी तुमच्या केसांवरती जादू करणार. तुमच्या केसांची लांबी इतकी वाढत राहणार की तुम्ही स्वतः शॉक व्हाल आणि स्वतः कमेंट कराल मला की माझ्या केसांची लांबी खरंच इतकी झाली आहे आणि ही रेमेडी इतकी पॉवरफुल आहे. तर जायच्या आधी एक लाईक नक्की करा आणि ही व्हिडिओ इतरांनाही शेअर करा, जेणेकरून लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच याचा फायदा घेता येईल. ही रेमेडी आयुर्वेदिक आहे, याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहे. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणावरून बघत आहात, तुमचे नाव व सरनेम एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करून जा.